नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, की रम्याचं एकच म्हणणं असतं, की मला पार्थ आवडतोय. मी अजून मूव्ह ऑन झालेली नाहीये. माझं पार्थवरती तेवढंच प्रेम आहे. असं रम्या वारंवार सांगत असते. त्याच वेळी वसू तिथे येते आणि म्हणते, की "असं काय करतोयस रे? विक्रम, तुझ्या लक्षात येत नाहीये का? म्हणजे एक साधी गोष्ट बघ ना." असंही त्या दोघांचा आता 1 महिन्यामध्ये डिव्होर्स होणार आहे आणि त्याचबरोबर असं राहिलेलं काय आहे त्यांच्या आयुष्यामध्ये सांग? पार्थने तर म्हणजे आता रम्यावर विश्वास पण ठेवलेला आहे. ते दोघंही एकमेकांसाठी पूरक आहेत. मग तरीही आपण असा विचार का करतोय? खरं तर काव्या तिथंच असते. काव्याला ह्या सगळ्या गोष्टी कानावर पडत असतात. पण इकडे रम्या आणि वसूला जराही लाज वाटत नसते, की आपण काय बोलतोय? कशा पद्धतीने बोलतोय? या कोणत्याच गोष्टींचा विचार त्यांच्या डोक्यात सुरू झालेला नसतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे, की ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, तेव्हा मात्र वसूला विक्रम ओरडतो आणि म्हणतो, "बाद झालं वसुत्या, वसुताई तुझं. तू जा बरं आत्ताच्या आत्ता इथून." असं म्हणत तिला जायला सांगतो. इकडे पार्थला आता विक्रम म्हणत असतो, की त्यांचं बाकीच्यांचं जाऊ दे. मला तुझ्याशी बोलायचं आहे. तुझ्या डोक्यात हे कसं काय येऊ शकतं रे अशा पद्धतीने? म्हणजे तू अशा पद्धतीने विचार कसा करू शकतो? तुला कळत कसं नाहीये तू काय केलेलं आहेस ते? असं म्हणत विक्रम ओरडत असतो. त्याचवेळी काव्या बाहेर की तिथे गॅलरीत उभी असते आणि त्या दोघांचं बोलणं तिच्या कानावरती पडत असतं. काव्या विचार करत असते, की हे सगळं काय झालेलं आहे? आणि त्याचवेळी विक्रम मात्र इकडे काव्याला म्हणत असतात, की इकडे पार्थला म्हणत असतात, की "तुला कळतंय का? काव्या तुझी बायको आहे आणि तू काय विचार करतोयस? हे सगळं काय आहे? या सगळ्याचा अर्थ काय आहे?" असं म्हणत ते काव्याला बोलू लागतात. इकडे पार्थला बोलू लागतात. पार्थ म्हणत असतो, की "बाबा." तेव्हा विक्रम म्हणतात, की "हे बघ, त्या मुलीने तुला प्रत्येक वेळेस तिचा भूतकाळ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तिचा भूतकाळ ऐकून कोणी घेतला नाहीये? तू. तू जबाबदार आहेस ना या गोष्टीला." तेव्हा पार्थ म्हणतो, की "मी म्हणतच नाहीये, की चूक माझी किंवा त्यांची आहे. त्यांनी तो सांगण्याचा प्रयत्न केला. आत्ता माझा प्रॉब्लेम हा आहे, की दुसरं कोणी असतं तर मी ॲक्सेप्ट पण केलं असतं. आता जेव्हा कधी ना कधी घरी येईल, मी ही गोष्ट कशी ॲक्सेप्ट करू सांगा ना बाबा तुम्ही? मी कसं समजवू स्वतःला, की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत आहेत? मी कसं समजवू स्वतःला, मी कसं सांगू स्वतःला, की या सगळ्याचा अर्थ असा आहे आणि या सगळ्यामागे काय आहे ते? आणि मला मला स्वतःलाच कळत नाही आहे, की मी काय करून बसलेलो आहे. तर मी त्यांना काय सांगणार आहे? अशा पद्धतीने त्याचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे काव्या मात्र हे सगळं वरून ऐकत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, की त्या दोघांना जेव्हा मी एकत्र पाहतो, मला तसा प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे मी काव्याला वेगळं ॲक्सेप्ट करतोय, जीवाला वेगळं करतोय असं नाही आहे. त्या दोघांच्या बाबतीतही मला प्रॉब्लेम असा आहे, की मी जेव्हा त्यांना एकत्र पाहतोय, तेव्हा मात्र माझ्या डोक्यातून ते विचारच जात नाही आहेत. तो फोटो माझ्या समोर येतो 16 तारखेचा आणि त्यामुळं माझ्या डोक्यातून हे जे विचारांचं काहूर माजलेलं आहे, ते कमीच होत नाही आहे, असं पार्थ सांगू लागतो. तेव्हा मात्र विक्रम म्हणत असतो, की "हे बघ पार्थ, मला माहिती आहे तुझ्या डोक्यांमध्ये काय चालू आहे, तू कशा पद्धतीने विचार करतोय, हे सगळं मला कळतंय. पण या सगळ्या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढू नकोस ना. कारण त्या चुकीचा अर्थ काढण्यामुळं काय होऊ शकतं याचा विचार केलायस का तू? अरे मला सांग, ती तुझ्यावर एवढं प्रेम करते, एवढं तुझ्याबद्दल तिला वाटतं आणि तरीही तू अशा पद्धतीने तिच्याशी वागत आहे. लक्षात येते का तुझ्या? तिला किती त्रास होत असेल? ती मुलगी आल्यापासून जवळ इथे 18 दिवस झाले. आल्यापासून रोज तुझ्यासाठी काही ना काही करत असते. तुझं मन हे करण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुला त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही आहे. तुला त्या गोष्टीचं काहीच पडलेलं नाही आहे." असं विक्रम पार्थला बोलत असतात. पार्थ म्हणतो, "बाबा मी काय करू सांगा ना? माझ्या डोक्यातून ते विचार जातच नाही आहेत आणि मी कशा पद्धतीने रिॲक्ट करू? म्हणजे काय केल्याने हे सगळं सॉल्व्ह होणार आहे, हेच मला कळत नाही." असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र तिथेच असतो तो म्हणजेच इकडे तिथेच आहे युगसुद्धा म्हणतो, की "दादा, वहिनी खूप बदललेली आहे. पहिल्यासारखं नाही आहे रे. बाबा सांगतायत त्या गोष्टींचा विचार कर ना तू. का तुझ्या डोक्यात येत नाही आहे? कारण वहिनी तुझ्यावर एवढं मनापासून प्रेम करते." तर पार्थचं असं म्हणणं असतं, की "मी विसरू शकत नाही आहे त्या गोष्टी. मला वेळ लागतोय ते सगळं विसरायला. मला माहिती आहे काव्या माझ्यासाठी काय करतायत, काय करू शकतात हे सगळं मला माहिती आहे. त्यांचं माझ्यावरती किती प्रेम आहे, हे सगळं मला दिसतंय. पण मला ते वळत नाही आहे. मी त्या गोष्टी एवढ्या सहजासहजी विसरू शकत नाही आहे. कारण त्या दोघांना मी जेव्हा एकत्र पाहतोय, तेव्हा माझ्या डोक्यात समोर तोच विषय येतो, माझ्या डोळ्यांसमोर तोच विषय येतो." असं पार्थ सांगत असतो आणि तो रडायला सुरुवात करतो. त्याला वाईट वाटलेलं असतं. तेव्हा मात्र काव्य आणि जीवाचा फोटो जेव्हा त्याच्या डोळ्यासमोर येतोय, तेव्हा तो म्हणत असतो, की "काय करू मी? कशा पद्धतीने? नक्की काय करू?"
या सगळ्याचा विचार त्याच्या डोक्यात सुरू झालेला आहे आणि त्याला वाईट वाटत आहे. त्याच्या मनातली खदखद त्याने इकडे विक्रम आणि युग या दोघांच्या समोर बोलून दाखवलेली असते. त्याचं म्हणणं आहे की मला कळत नाही आहे, मला तुम्ही वेळ द्या. आता तो वेळ कसा द्यायचा आहे हा प्रश्न पडलेला असतो. आता गेली 18 दिवस झालं काव्या पारची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे. पारसाठी वाटेल ते करायची तिची तयारी आहे. काव्या आता वरती बाल्कनीत उभी असते. तिच्या कानावरती हे सगळे शब्द पडत असतात. तिलासुद्धा वाईट वाटत असतं की हे सगळं काय होऊन बसतंय, कारण या सगळ्याचं काय झालेलं आहे आणि मी आणि जीवाने कशा पद्धतीने गोष्टी ठरवलेल्या होत्या, पण हे सगळं जे घडतंय ते चुकीचं आहे हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. इकडे विक्रमसुद्धा त्याच्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु हे सगळं समजवण्यापलीकडे गेलेलं आहे हे विक्रमच्या लक्षात येतं. कारण आपण पार्थला बोलतोय, काव्याचं प्रेम त्याला जाणीव करून देण्यासाठी हे सगळं करतोय, परंतु काव्याला जर त्या गोष्टीमुळं त्रास होत असेल, पार्थला त्या गोष्टीमुळं त्रास होत असेल तर काय करायचं हा प्रश्न विक्रमच्या पुढे असतो. आणि म्हणूनच विक्रम शांतपणे विचार करू लागलेला असतो. इकडे विक्रमने आता पार्थला समजून घेतलेलं आहे. त्याचबरोबर जीवा आणि शारदा दोघंही बोलत असतात. तेव्हा शारदा म्हणते की मला मानिनीताईंना फोन करून कळवलं पाहिजे. तेव्हा जीवा म्हणतो की नाही नाही, आत्ता कुठं माझी चकाचक बाई माझ्या जवळ येऊ लागली आणि तुम्ही जर आईला हे सांगितलं तर आई इथं येईल आणि मला घेऊन जाईल. ती माझं अजिबात ऐकणार नाही असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते, अहो पण तुमची तब्येत. जीवा म्हणतो काही नाही हो, ते उद्यापर्यंत ठीक होऊन जाईल, काही प्रॉब्लेम येणार नाही असं जीवाने ठणकावून सांगितलेलं असतं. तेव्हा ती म्हणते की चालेल. तर इकडे नंदिनीला आता जीवाचं म्हणणं पटू लागलेलं आहे. या गोष्टी समोर येत असतात आणि त्याचबरोबर इकडे शारदा त्याला बोलत असते. त्याचवेळी शारदा म्हणते की बरोबर आहे तुमचं, पण आपल्याला विचार तर केला पाहिजे. तेवढ्यातच नंदिनी आता जीवासाठी वरण भात आणि त्याच्यावर साजूक तूप घेऊन आलेली असते. शारदा म्हणते, अगं तू एवढं साधं जेवण का आणलं? तेव्हा जीवा सांगू लागतो की ते साधं नाही आहे, ते जेवण खूप भारी आहे, खूप खास आहे, खूप स्पेशल आहे आमच्यासाठी असं तो सांगू लागतो. कारण त्या जेवणामागे जे काही गुपित आहे ते मात्र वेगळं आहे असं त्यांना वाटत असतं आणि म्हणूनच त्या दोघांचंही बोलणं सुरू असतं. त्यावेळेस नंदिनी तिथं असते. नंदिनी म्हणत असते की हो आई. आई म्हणते की चालेल, तुमच्या दोघांचं चालू द्या, मी जाते आता असं म्हणत आई आतमध्ये निघून जाते. त्याचवेळी जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र नंदिनी पाहत असते आणि मग आईसुद्धा जीवाला बोलत आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की आता तू त्यांना चावी देऊ नकोस, नाहीतर आजारी असताना पण ते सुरू होतील. तुला नाही माहिती ते कसे आहेत ते, कारण नंदिनीला माहिती आहे की जीवा कशा पद्धतीने रिॲक्ट होऊ शकतो, जीवा काय करू शकतो हे नंदिनीला चांगलंच माहिती आहे. आणि त्याचबरोबर इकडे नंदिनी जीवाशी बोलत आहे. तेव्हा शारदा आता आत चाललेली आहे. नंदिनी आणि जीवाला नंदिनी सांगते की तुम्ही डायरेक्ट त्या भातामध्ये आता हात नका घालू, तो गरम आहे, माहिती आहे ना, झटका लागेल. मागच्या वेळेस अगदी घातलेला तसा. जीवा म्हणतो की म्हणजे तू मागच्या वेळेस आम्हाला चोरून बघितलेलंच दिसतं. तेव्हा नंदिनी म्हणते की काय गरज आहे चोरून बघायची, कारण तुम्ही जे काय करता ते तुम्हाला चांगलंच माहिती असतं ना, तुम्ही कशा पद्धतीने करत असता. कारण जेव्हा शारदा जवळ जेव्हा नंदिनीने जीवासाठी वरणभात पाठवलेला होता तेव्हा इकडे नंदिनीने जे आत्ता सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने जीवाने केलेलं. त्याची नेहमीची सवय आहे, वरणभातामध्ये एकदम हात घालतो तो आणि त्याच्या हाताला चटका लागतो. तेव्हा जीवा म्हणतो, पण नंदिनी माझा हातच उचलत नाही आहे गं हा, म्हणजे ॲलर्जीमुळे ना मला कळत नाही आहे, ते इन्फेक्शन झाले ना प्रॉन्स करीचं, त्यामुळे माझा हात उचलत नाही आहे. नंदिनी म्हणते हा होता नाही खाऊन बघा. तर जीवा म्हणतो की अगं नाही, या आताची पण एवढीच मोमेंट होते, मला कळत नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणते मग काय करायचं? तेव्हा जीवा म्हणतो की मला काय वाटते माहिती आहे का, तू मला खाऊ घातलंस ना तर बरं वाटेल असं जीवा नंदिनीला सांगू लागतो. तेव्हा जीवा आणि नंदिनी दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत आणि त्यांना दोघांनाही खरं तर खूप छान वाटत आहे. फायनली आता नंदिनी तयार होते. तेव्हा जीवा म्हणतो की तू असं भरवणार आहेस का मला? तेव्हा नंदिनी म्हणते मग कसं? तो पुन्हा सांगू लागतो की जीवा स्टाईलने भरव ना. आता जीवा स्टाईल म्हणजे काय, तर एक घास काऊचा, एक घास चिऊचा, एक घास आईचा, एक बाबांचा असं सगळं बोलायचं आणि घास भरवायचे असतात. मग नंदिनी जीवाला भरवायला सुरुवात करते. तेव्हा ती जीवाला म्हणत असते की हे घ्या, हा घास आईचा, मग हा घास बाबाचा. तेव्हा जीवा म्हणतो की माझ्या आत तय्यबलीचा आणि स्वतःच हसायला सुरुवात करतो. म्हणजे हे जीवाचं नेहमीचं झालेलं आहे हे सुद्धा नंदिनीला माहिती आहे. कारण नंदिनीला माहिती आहे की जीवा ज्या पद्धतीने रिॲक्ट होत असतो आणि त्याचबरोबर तो तिच्या बाबांना काय बोलतो हेही तिला चांगलंच माहिती असतं.
तेव्हा मात्र नंदिनी जीवाला म्हणत असते की हो, पण माझ्या बाबांना असं बोलायचं नाही आहे, असं स्वतःच ठणकावून जीवाला सांगू लागते. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी रम्या छान तयार झालेली असते आणि म्हणत असते की चल, मला ऑफिसला निघायचं आहे. आणि त्याच वेळी इकडे तिला वसू म्हणते की अगं तू तर घरून काम करणार होतीस ना, मग अचानक ऑफिसला का जात आहेस? तेव्हा मात्र ती म्हणते की अगं, जेव्हापासून टॉप 20 आर्किटेक्टमध्ये पार्थचं नाव आलेलं आहे आणि त्याला अवॉर्ड मिळालेला आहे, तेव्हापासून आपल्या कंपनीकडे खूप सारे प्रोजेक्ट आलेले आहेत. आणि त्या प्रोजेक्टमध्ये मीच त्याला मदत करत आहे. आज आमची दोघांची ना ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्याची मीटिंग आहे. त्यासाठी आम्हाला लवकर जायचं आहे, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र वसू म्हणत असते, अरे वा, चांगली गोष्ट आहे की. वसूलाही या गोष्टी खूपच छान वाटत असतात. तेव्हा रम्या सांगू लागते की हो ना गं, म्हणून तर तुला म्हटलं ना, असं ती बोलते. त्याच वेळी इकडे जेव्हा हे सगळं चाललेलं आहे, तेव्हा मात्र वसू म्हणत असते की चालेल. ती म्हणते, पण अगं ती काव्य जोपर्यंत तिथं आहे तोपर्यंत तुझं काय होणार आहे? तुझं काहीच होऊ शकणार नाही आहे. त्यावरती ती म्हणते, अगं त्या काव्याचं काय करायचं ना, हे मला चांगलंच माहिती आहे. त्याचा विचार तू नको करूस, असंही ती सांगू लागते. इकडे आता युग हॉस्टेलला निघालेला आहे. पार्थ त्याला भेटायला आलेला असतो. तेव्हा युगला तो सांगू लागतो की म्हणजे आता तुझं फायनल झालं आहे, तू हॉस्टेलला निघतोस ना? तेव्हा मात्र तो सांगतो की हो, मी सगळ्यांना भेटून आलेलो आहे. अगदी सगळ्यांना देवाला नमस्कारसुद्धा केलेला आहे आणि अगदी व्यवस्थित चालू आहे माझं सगळं, असं तो सांगतो. तेव्हा मात्र इकडे पार्थ म्हणतो म्हणजे? तेव्हा तो म्हणतो हो, काव्या वहिनीला सुद्धा मी भेटून आलेलो आहे, असंही आवर्जून त्याने सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे युग म्हणतो की हे बघ पार्थ दादा, कसं आहे माहिती आहे का, तुमची प्रेमाची गाडी आहे ना, ती थोडी वेगळ्याच दिशेने धावते बघ. म्हणजे जरा विचार करायला लागणार आहे. पहिल्यांदा तू मनापासून प्रेम करत होता काव्या वहिनीवरती, पण आता ना ती करते तुझ्यावरती, आता तुझं नाही आहे. हे जे काय तुमचं चाललेलं आहे ना, त्याच्यामध्ये मग तो जेनजीच्या लँग्वेजमध्ये सांगत असतो. तेव्हा पार्थ म्हणतो की अरे मला नाही कळते तुमची ही जेनजीची लँग्वेज, जरा वेगळ्या पद्धतीने बघ. मग तो म्हणतो की ठीक आहे, बाबांच्या भाषेत सांगतो. तुमच्या दोघांच्या गाडीची 2 चाकं आहेत, 2 चाकांची गाडी एकदा तुझं चाक धावतं आणि एकदा काव्या वहिनीचं धावतं. पण तुमच्या दोघांची ही जी 2 चाकं आहेत ती एकाच वेळेस धावली तरच तुमची गाडी रुळावर येणार आहे, अन्यथा त्याचा काहीच उपयोग नाही, असं इकडे युगने सांगितलेलं असतं. तेव्हा पार्थ म्हणत असतो, लवगुरू बरं बास झालं जरा, म्हणजे तुमच्या ह्या ज्या काही चालू आहेत ना गप्पा वगैरे, ते जरा जास्तच चालू आहेत, असं सांगितलं जातं. इकडे पार्थ त्याला बोलतो तेव्हा युग म्हणतो, काय हे दादा? तेव्हा तो म्हणतो की बरोबरच सांगतो मी तुला, कारण तुझं जे काही चाललेलं आहे ना ते जरा अति चाललेलं आहे, म्हणून तुला या भाषेत मी सांगत आहे, असं पार्थने सांगितल्यानंतर तो युगला म्हणतो की चालेल, आता तुला हॉस्टेलला जायचंच आहे ना, तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, काळजी करू नकोस. इकडे रम्या पार्थकडे येते आणि पार्थला म्हणू लागते की पार्थ, आपल्याला निघायचं आहे ना? तेव्हा पार्थ म्हणतो की हो. तेव्हा ती म्हणते की तू मला काल बोललेला ना आपण सोबत जाऊया. तेव्हा पार्थ म्हणतो की हो. मग रम्या म्हणते की चालेल. मग पार्थ म्हणतो, जा तू पुढे हो, तू गाडीत बस, मी आलोच. पार्थ आता विचार करायला लागलेला आहे आणि इकडे युगने सुद्धा त्याच्या कानामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की काव्या चांगली आहे, याबद्दल त्याने काही त्याला सजेशन दिलेले असतात. इकडे नंदिनीला मात्र टेन्शन आलेलं असतं आणि चित्राचा फोन आलेला असतो आणि चित्रा म्हणत असते की नंदिनीताई, आपलं फंडिंग सगळं संपलेलं आहे, आता काय करायचं? नंदिनीच्या डोक्यात तेच विचार चालू असतात की आता करणार काय आणि फंडिंग कशा पद्धतीने मिळवायचं, हा एकच प्रश्न पडलेला असतो. त्याचवेळी शारदा गुड्डूला बोलवते आणि गुड्डूच्या जवळ 2 नाश्त्याच्या प्लेट देते आणि सांगते की हे जीवाला द्या आणि त्याला एवढंही सांगा की हे नंदिनीनं दिलेलं आहे, म्हणजेच नंदिनीच्या हातचे पोहे खायचे आहेत, हे सगळं जीवाच्या लक्षात आहे. आणि मग नंदिनीनं दिलेत हे सांगितलं तर तो खायला सुरुवात करेल. जीवा पण एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असतो. तेव्हा गुड्डू तिथे येतो आणि गुड्डू सांगू लागतो की नंदिनी भाऊने दिलेले आहेत पोहे. तेव्हा जीवा म्हणतो की हो का, पण जीवाचं काम चालू आहे त्यामुळे जीवाच्या लक्षातच येत नाही आहे की काय चालू आहे ते. आणि तेव्हा मात्र जीवा ज्या पद्धतीने बोलत असतो त्या पद्धतीमुळेच हे सगळं घडत असतं. आणि मग मात्र इकडे
रम्या त्याचबरोबर पार्थ आता ऑफिसमध्ये पोचलेले असतात. त्यांच्या कॉन्फरन्स मीटिंगला सुरुवात झालेली असते. मग ते म्हणतात की काय कन्सेप्ट आहे तुमची आजची? तेव्हा रम्या उठते आणि म्हणते की प्रोजेक्ट सिक्सर असं आम्ही नाव दिलेलं आहे. कारण 6 वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये असणार आहेत. ॲम्युनिटीमध्ये असणार आहे, पर्सनल स्विमिंग पूल असणार आहे. त्याचबरोबर सगळी अलार्म सिस्टीम, घरातली सिक्युरिटी सिस्टीम व्यवस्थित केली जाणार आहे. त्याचबरोबर आपण जी बाल्कनी देणार आहे ती ओपन टेरेस बाल्कनी सगळ्यांना देणार आहोत. अशा कन्सेप्ट ती सांगत असते. परंतु पार्थला आता ते आलेले लोक म्हणू लागतात की कसं आहे माहिती आहे का, हा जो प्रोजेक्ट आहे टॉप 20 आर्किटेक्टपैकी एक पार्थ देशमुख करत आहेत आणि आम्हाला असं खास नाही वाटत आहे त्यात एवढं. तेव्हा पार्थ म्हणतो म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? तेव्हा ते सांगू लागतात की तेवढं खास आम्हाला वाटत नाही आहे. सांगा पुढे काय कन्सेप्ट आहे ते. असं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा आता त्यांच्याकडे नवीन कन्सेप्ट नसते, पण काव्या मात्र ऐनवेळी तिथे एंट्री घेते आणि म्हणते की मी सांगते. इकडं बाबा म्हणतात की अगं नंदिनी, पोह्यात मीठ टाकायला विसरलीस का? तेव्हा नंदिनी म्हणते असं झालं का? लक्षातच नाही आलं माझ्या. थांबा मी बघते. असं म्हणत तिने बाबांना मीठ देते आणि मग बाबा विचारतात काय झालं? मगाशी मला कळलं की तुझ्या आनंद निवासचं फंडिंग संपलेलं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते हो ना, ते टेन्शन सुरू आहे. आणि मग बाबा म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव, आता 18 दिवस होते. 21 दिवसांचं व्रत जीवाने घेतलेलं होतं. त्यातले 18 दिवस संपलेले आहेत. शेवटचे 3 दिवस राहिलेले आहेत. आणि या 3 दिवसांमध्ये असं काय होणार आहे? तेव्हा नंदिनी म्हणते की होऊ शकतं. काहीही होऊ शकतं असं नंदिनीला विश्वास आहे. त्याहीपेक्षा शारदाला मात्र खूप मोठा विश्वास आहे. आता शारदालासुद्धा कळलेलं असतं की हे फंडिंग नंदिनीला मिळत नाही आहे. त्यामुळं शारदाही विचार करत असते आणि त्यांचं दोघांचं बोलणं इकडून जीवा खिडकीतून ऐकतो आणि तो म्हणतो की असं झालं आहे का? म्हणजे नंदिनीला फंडिंग मिळत नाही आहे आणि नंदिनी त्या टेन्शनमध्ये आहे. पण नंदिनीचा एक ठरलेला स्वभाव आहे. ती घरातल्या माणसांकडून फंडिंगसाठी पैसे कधीच घेत नाही. कारण तिला असं वाटतं की ते पैसे जर तिने घेतले तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. इकडे काव्याने ऑफिसमध्ये जाऊन वेगळीच एंट्री मारलेली आहे आणि तिने सांगितलेलं आहे की मी हे सगळं जे काय आहे ते तुम्हाला देऊ शकते. माझ्याकडे नवीन आयडिया आहे. मी सांगेल तुम्हाला माझ्याकडची आयडिया. असं सुद्धा तिने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र पार्थ म्हणतो की सांगा काव्या देशमुख, काय आयडिया आहे तुमच्याकडे? आणि हे म्हणता क्षणी इकडे आता सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की आता जीवाने व्हिडिओ बनवलेला आहे आणि जीवा सांगत असतो की तुम्ही सगळेजण असे लाखांच्या वर माझ्याकडे फॉलोअर्स आहात. मग माझी एक गोष्ट ऐकावी लागेल. ती म्हणजे एक आनंद निवास आहे, एन-जी-ओ आहे. त्यासाठी आपण प्रत्येकाने 10,000 रुपयांची मदत करायची आहे. जर 10,000 रुपयांची जरी मदत केली तरी खूप होणार आहे. म्हणजेच अगदी 50,000च्या वरती जीवाचे फॉलोअर आहेत. तर इकडे शारदा येते आणि शारदा म्हणू लागते, बघितलंस ना नंदिनी काय झालं ते? कारण बघितलं ना, जीवाने तुझ्या काळजीने तुझ्या प्रोजेक्टसाठी फंडिंग गोळा केलेलं आहे आणि मला सांग ह्या 50,000 लोकांनी जवळ त्यांच्यावरती विश्वास टाकलेला आहे. पण तुझं काय? कारण त्यांनी सगळ्यांचं मन वळवलेलं आहे. पण तुझं मन अजून वळवायचं बाकी आहे, असं आई सांगत असते. बघ तू एकदा विचार कर, असंही आईचं म्हणणं असतं. आणि आता आईने सांगितल्यामुळं नंदिनी मात्र विचार करतच असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काव्याने तर आता ऐनवेळी कॉन्फरन्समध्ये येत रम्याची वाट लावलेली आहे. ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.